जय शेवालाल. आज आपण बनवूया पोह्याचा टेस्टी आणि लगेच होणारा नाश्ता. बघा, मी एक बाउल पोहा घेतलेला आहे. त्याला 10 मिनटं पाण्याने धुवून भिजवायला ठेवलेलं आहे, जेणेकरून ते सॉफ्ट होईल. बघा, सॉफ्ट झालेलं आहे. 10 मिनटानंतर बघा असं सॉफ्ट झालेलं आहे. सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेला आहे एक बटाटा किसलेला. हे बघा, याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून टाकलेली आहे. कोथिंबीर जास्त प्रमाणात टाकलेला आहे. चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर तुम्ही मसाले पण टाकू शकता. जिरा, चाट मसाला. मी याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकलेला आहे, जेणेकरून नाश्ता चटपटीत असा लागेल. बघा, चाट मसाला टाकलेला आहे. आणि अदर तुमच्या घरी जे पण मसाले असेल ते तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी तीळ ॲड केलेली आहे. आणि बाइंडिंगसाठी 3 चमच मी बेसन ॲड केलेलं आहे. तुम्ही बेसन ज्यावेळेस तुम्ही मिक्स करतात त्या प्रमाणात तुम्ही त्याला बेसन ॲड करू शकता. छानपैकी डो बनवून घेऊया. एकदम प्रॉपर मिक्स करूया. असं पोहे खाऊन खाऊन मुलं पण कंटाळतात आणि मोठे पण कंटाळतात. त्याचमुळे हे काहीतरी छानपैकी झटपट आणि लगेच होणारा नाश्ता आहे. याला काही वेळ लागत नाही. छानपैकी डो बनवून घ्यायचे. डो रेडी आहे आपला. याला रेस्टसाठी ठेवायचं नाही. तो ऑलरेडी त्याला व्यवस्थित मॅश केल्यानंतर त्याचा जे पण टिक्की शेप देईल आपण तो व्यवस्थित येतो. त्यामुळे त्याला रेस्ट करायला ठेवायचं नाही. बघा, डो मस्त रेडी झालेला आहे आपला. छोटीशी लोई घ्यायची आहे. छानपैकी त्याला गोल फिरवून असं छोटंसं प्रेस करायचं आणि बारीकसं त्याला, जसं की आपण बघतो मेंदू वड्याला असतो त्याच पद्धतीने त्याला छोटंसं होल करायचं आहे. मला हा शेप आवडतो. तुम्ही वेगळे शेप देऊ शकता. लहान मुलं किंवा मोठे हे पोहे खाऊन खाऊन बोर झालेले असतात. त्यामुळे हे काहीतरी थोडं वेगळं नाश्ता आहे. आणि याला कमीत कमी ऑइल लागतं. याला छानपैकी स्टीम वगैरे केल्यावर खूप टेस्टी लागतं. आणि वेळ न